नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. या वास्तू टिप्स पाडा आणि श्रीमंत व्हा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, वास्तू नियम पाळा. घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये, व्यसनापासून दूर राहावे, बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे, देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धनवर्षा होत असलेलं चित्र लावावं. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावं. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांबा, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कवड्या, तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी काही शिक्के असू द्या. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी. पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो. जो दिवा लावेल पाठीमागे लक्ष्मी येते. नंबर 2, ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे. ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे, परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छात किंवा प्रार्थनेत शक्ती असावी. त्याची याचना करताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी, तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो. नंबर 3, रात्री पैसे मोजून झोपावे. 10, 50 किंवा 100च्या नोटांची एक गड्डी तयार करावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. नंबर 4, स्वयंपाकघर पूर्वेस, त्यातही शक्यतो आग्नेयेस असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते, तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. नंबर 5, आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे. त्यामुळे दार वैद्य दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निश्चून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये, अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. नंबर 6, घर मालकीण घरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. नंबर 7, ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 8, नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडवा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. नंबर 9, नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा. नंबर 10, मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 11, आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. नंबर 12, घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते, अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. नंबर 13, वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावी. नंबर 14, घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. नंबर 15, रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. नंबर 16, लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावेत व आपणही म्हणावेत. नंबर 17, घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. नंबर 18, आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे. दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये. नंबर 11, शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत. नंबर 20, बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा, कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात. नंबर 21,
दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. नंबर 22. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहेत. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. नंबर 23. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास 5 सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकटी कमी होतील. नंबर 24. दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास BP कमी होतो. हरिओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा, जास्त फायदा होतो. नंबर 25. श्री वेद व्यास सुद्धा म्हणतात, ज्यांचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्य मोठे, असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुसारी सिद्धांत आहे. नंबर 26. विश्वास ठेवा की आपण धन श्रीमंत आहात. आपल्या खरोखरच श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणेच विचार करावा लागेल. आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. स्वतःला श्रीमंत समजावं लागेल. विश्वासात खूप ताकद असते. विचार बदला, भविष्य बदलेल. स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात. नंबर 27. भगवंताला धन्यवाद म्हणायला शिका. प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो, परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात. आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वरा, प्रकृती किंवा निगडीत व्यक्तीला देखील मनापासून, हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं. धन्यवादाची ताकद ओळखा. प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा, कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. जय जय स्वामी समर्थ.